आता मिळवा सर्व प्रकारच्या बचत योजनांवर सर्वाधिक व्याजदर। न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर। आरडी कलेक्शन, एफडी कलेक्शन, लखपती ठेव योजना, सुवर्ण बचत योजना, मासिक पेन्शन योजना व सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ उपलब्ध। आजच संपर्क करा न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, उंडखाना चौक, नागपूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा। आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले भव्य तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले होते। यावेळी खापरखेडा नगरी तिरंगामय झाल्याचे चित्र दिसत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारत माता की जयच्या निनादात खापरखेडा येथील भव्य तिरंगा यात्रेत हजारो नागरिक तसेच भाजपा व सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते। पाकिस्तानने पहलगाम येथे जो भ्याड हल्ला केला त्यावर भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले। भारतीय सैन्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे। आजच्या या तिरंगा यात्रेत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले। यात राष्ट्रभावना प्रकर्षाने दिसली असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी केले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले। भारतीय सैन्य दलाप्रती त्यांनी आदराची भावना व्यक्त केली। आपला देश सुरक्षित हातात असून कुठल्याही अतिरेकी हल्ल्याच्या किंवा पाकिस्तानच्या सैनिकांना उत्तर देण्यास आपले भारतीय सैन्य दल समर्थ आहे असे ते म्हणाले। डॉक्टर आशिष देशमुख प्रस्तावित करताना म्हणाले, भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडविण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या तिरंगा यात्रात भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, प्रगती मंडळ, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक व हजारोच्या संख्येत नागपूर जिल्ह्यातील नागरिक तिरंगा झेंडा हातात घेऊन सहभागी झाले होते। या भव्य तिरंगा यात्रेने खापरखेडा व आजूबाजूचा परिसर पादाक्रांत केला। भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़।